तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज मी विचार केला एक रँडम ब्लॉग बनवून टाकूया, कारण मी आज घरीच होतो आणि फ्री टाईम होता, तर मला बाईकचं कामसुद्धा करायचं होतं. सो विचार केला त्याचाच ब्लॉग बनवूया. आणि कारण भरपूर दिवसापासून मी अपलोड नाही केलेला कोणता व्हिडिओ, जवळजवळ 1 महिना झाला मी व्हिडिओज टाकला नाही आहे कोणता. तो भरपूर मोठा गॅप झाला आहे. सो पुन्हा सुरुवात करायची आहे. काही पर्सनल इश्यू होते ज्यामध्ये अडकलो होतो. सो त्याच्यामधून बाहेर निघून आता परत व्हिडिओ टाकायला सुरुवात केले. आणि त्यामुळे म्हणलं चला एकदा सुरुवात केली तर या गोष्टीपासून परत थांबायचं नाही. सो व्हिडिओ सुरू करूया हावाला. तरी त्या गाडी आपली पूर्ण पावसामध्ये ना, टायर तिची पूर्ण वाट लागली टायराची. काय ते पूर्ण खराब झाला टायर. तो पुढचा टायर चेंज करायचा आहे. मागचा टायर तर अजूनपर्यंत ठीक कंडिशनमध्ये आहे. आणि रिसेंटलीच मी भरपूर काम केलं आहे गाडीचं. म्हणजे पूर्ण चेंजेस करून टाकलं. जेवढे पार्ट होते गाडीचे गेलेले आहेत ना, काय काय पार्ट होते. इथे फ्यूलचं चेंज केलं आहे, इथे कूलंट चेंज केलं आहे, इथे भरपूर गोष्टी चेंज केल्यात. आता बघू, टायर चेंज करायचं आहे. ते चेंज करायला लगेच इथून जातो मी. जुईनगरला चाललो आहे, स्वप्नीला तिथे त्याच्याकडे चाललो आहे. कारण नेहमी तोच असतो माझ्यासोबत बाईकचं काही काम करायचं असेल तर, कारण त्याला नॉलेज आहे थोडं, कुठे कुठले चांगले पार्ट्स भेटतात वगैरे काय. सो तो असतो हर व्हिडिओमध्ये माझ्या. तसं आज पण तोच असणार व्हिडिओमध्ये. आता निघतो मी स्वप्नीलकडे. बघू आता त्याला मला इथून त्याच्या बिल्डिंगपासून पिकअप करायला लागेल, कारण साला येत नाही लवकर. आला तर बरं, नेहमी लेट करतो तो. माझा कॅमेरा अँगल नीट सेट नाही झाला वाटतं. कॅमेरा अँगल सेट करू द्या नीट. आणि मला बोलू नका हेल्मेट घातलं नाही वगैरे काय, आणि मी ते जवळच चाललो आहे. सो ह्याच्यामध्ये आय डोंट नो तुम्हाला आवाज येतोय का नाही. मला जोरात जोरात बोलावं लागेल आवाज येण्यासाठी, कारण नॉईज कॅन्सलेशनचा थोडा इश्यू होतो हर टाईम व्हिडिओ बनवताना. थोडा हवा येत असते, इकडे तिकडे जात असते. त्यामुळे तरी मी लेवल 2 वरती टाकून ठेवलं आहे माईक. बघू त्याच्यामध्ये जर आला क्लिअर व्हॉइस तर चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये वाट लागेल क्लिपची पूर्ण. तून स्वप्नेचं घर 5 मिनिटावर आहे माझ्यापासून, 5 ते 10 मिनिटं हार्डली. त्याला घरापासून पिकअप करून मग कुठेतरी आहे चांगलं, त्याने रिसेंटली त्याने पण चेंज केलं होतं, तर त्याच्या इथे जायचं आहे. तो मला तिथे चांगल्या प्राईसमध्ये आणि चांगले असतात म्हणजे क्वालिटीला. तर त्याच्यामध्ये बघू कोणता टायर चांगला भेटतोय. MRF भेटतोय, सीएट भेटतोय. बघू तिथे जो चांगला भेटेल तो लावून टाकायचा. कारण आता पावसाळा सुरू होतोय ना, पावसाळ्यामध्ये टायर स्लिप वगैरे होण्याचे चान्सेस भरपूर असतात ना. आणि माझा टायर तर पूर्ण, त्याची जी ग्रीप वगैरे असे ती पूर्ण गेले. चान्सेस आहेत तरी पण स्लिप होऊ शकतो पावसामधून जर गाडी चालवायचं म्हटलं तर. आणि ती रिस्क घ्यायची नाही आहे. थोड्याशा पैशांसाठी लाईफ कशाला रिस्कमध्ये टाकायची. आणि तर पावसाळ्यामध्ये भरपूर ॲक्सिडेंट वगैरे होतात. थोड्याच वेळापूर्वी मी जे तुम्हाला सांगितलं की मी लिटरली व्हिडिओज वगैरे टाकत नव्हतो यूट्यूबवरती. म्हणजे लिटरली मी यूट्यूब सोडून द्यायचा विचार केलेला. पण आपल्या लाईफमध्ये काही लोक असतात. तसेच माझ्या लाईफमध्ये एक पर्सन आहे ज्याने मला खूप जास्त मोटिवेट केलं या गोष्टीसाठी, की जर सुरू केलं ना कोणती गोष्ट तर तिला सोडायचं नाही अर्धवट. जोपर्यंत ती गोष्ट आपण अचीव करत नाही, जे आपले गोल्स आहेत ते जोपर्यंत आपण अचीव करत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला सोडलं आपण तर काय फायदा नाही त्या गोष्टीचा सुरू करून. पोचलो आता अर्ध्या रस्त्यामध्ये. भाई ऊन केवढं लागते. पावसाळा आहे, उन्हाळा आहे, काय मिक्स वातावरण चाललंय सगळीकडे. कधी ऊन पडतंय कडाक्यातलं, कधी पाऊस पडतोय. असं काय वातावरण, एकदम विचित्र वातावरण चाललंय. पोहोचलोय स्वप्नेच्या इथे. बघू त्याला कॉल करतो खाली येतोय का, नाही तर परत मला बोललं नाही वरती घे. तो एक राजा माणूस आहे आमच्या ग्रुप मधला. काय झाला काय माहिती आता. त्याला कॉल करतो लगेच मी.
आपला बिझी पर्सन आलेला आहे, आल्या फोनवरती चालू आहे त्याचं. त्याला कुठली कामं करतो काय माहिती. हे काय कामं करायला लागलं काय हॅलो ते टायरवाल्याचं नाव काय त्या पोराचं नाव तिथलं कॉन्टॅक्ट नुसते कॉन्टॅक्ट फिरवतोय. चल कोण आहे पवन? हा तिथं टायर बदलायचं. काही टायर एवढे महाग काय आहेत मला ते समजत नाही. आता टायर बघितला TVSचा मला 2400 रुपये टायर. माझा टायर मला थोडा डाऊट येतोय. हा टायर बघा, हा थोडा एवढा छोटासा वाटतो एकदम एवढा, आणि तो मी बघितला ना तो मला थोडासा ब्रॉड वाटतोय. एवढा असा वाटतं मला, एकदम असा ब्रॉड वाटतो एवढा. तर बघू तो काय बोलतोय. त्याच्याकडून थोडं प्राईस कमी करून वगैरे घ्यायला लागेल. तिथे आलो आम्ही या ह्याच्यामध्ये योकोहामा बालाजी व्हील्स. स्वप्नील भाई तो उभे आहेत. ए बाबा ए काय कमी करायचं का नाही? जास्त ब्रॉड वाटतोय, एवढा ब्रॉड वाटतोय तो. बघू काय बोलतोय, किती प्राईस सांगतोय. कारण इकडे TVSचाच आहे आणि बाकी तर अजून महाग आहेत MRFचे वगैरे. त्याच्याकडून प्राईस कमी करून घेऊया थोडीशी. प्राईस काय कमी होत नाही वाटतं. कब आ रहे हो? काय आता हाच टाकायला लागेल ना. खर्च नुसता खर्च. टायर खोलाखोलीची प्रक्रिया सुरू केलेली आहे अशा तऱ्हेने, आणि पूर्ण टायर गोटा आलेला आहे. या गाडीचा अजून हाच एक प्रॉब्लेम आहे, भेंडी डबल स्टँड नाही गाडीला. डबल स्टँड नाही, जास्त ॲडिशनल मेहनत करायला लागते परत. सोड जाऊ दे. आता टायर वगैरे चेंज केलं तर मोठी राईड बनतेच एक, आणि मोठ्या राईडला कन्फर्म जाणार. जसा पावसाळा सुरू होईल ना, आता ते नॉर्मल पाऊस पडतोय अचानक भयानक, तसा कंटिन्युअस पाऊस सुरू होईल ना, पहिली राईड असणार कुठेतरी पावसाळ्यातली खतरनाकवाली. तो पण जरा टायर चेंज करतोय, त्याचा तुम्ही टाइमलेस बघा. खर्चा नुसता खर्चा. टेक्निक भारी. पहिला वेळी माणसाशी त्या स्क्रू ड्रायव्हर घालून वगैरे टायर काढायचे. आता हे मस्त सिस्टम वगैरे आल्या, त्या असं प्रेस केलं टायर बाजूला. मेहनत आहे जाम पण. स्वप्नीलला इथे जॉब द्यायचा आहे. लास्ट टाइम तिकडे मॅकॅनिक्सकडे त्याने जॉब बघितलेला, आता इकडे पंक्चरच्या दुकानात जॉब बघतोय तो. मार रे हवा. बंद केलं कुठे बंद केलंय? ही गाडी इकडे टायर घेतला, इकडे टायर लावून झाला. आता इथून थोडा स्वप्नीलला घरी सोडून मग मी जाणार घरी. फायनली दोन्ही कामं झालेत. टायर चेंज करून झाला, टायरमध्ये हवा वगैरे भरून झाल्या. आता गाडी प्रॉपर झाली एकदम, काहीच प्रॉब्लेम नाही गाडीमध्ये. एकदम टायर नवीन खट्ट टायर. मागच्या टायर पण हवा भरतो जरा. वो अभी नहीं, वो बाद में चेंज होगा, अभी नहीं. उसमें ना लगता है 7 से 8 तो पंक्चर होगा. हाँ हाँ वही, और कोई तो डबल वाला आहे. मागचा टायर पण खराब झाला, पण आता सध्या पैशाची तंगी आहे त्यामुळे आता चेंज नाही करणार.
आता झालं, आता नंतर जेव्हा पैसे येतील तेव्हा मागचा टायर चेंज करणार. थँक्स भावा, एकदम रावसवाला काम करून दिलं पटपट. आणि आता इथून जाणार आहे, मी स्वप्नीलच्या घरी चाललोय. नाही मस्त भावाने काम करून दिले पटपट एकदम. आणि तो आता माझं आयडी सर्च मारतोय आणि ब्लॉगला सबस्क्राईब करतोय. अरे काय आवाज करतोय हा? स्वप्नीलला माझी आयडी नाही सापडते वाटते. सापडली का? हा बघू, दाखव. बघू ना, दाखव. एक सबस्क्रायबर वाढला माझा. चल. स्वप्नील इंस्टाग्राम वरती फोकस करा. तुषार सावंत नाही, तुषार इन फोकस आहे. चल चला. जागेवरती स्वप्नील सबस्क्राईब करून त्याच्याकडनं आणि इन्स्टावरती फॉलो करून घेतलं. असं एक सबस्क्रायबर वाढवायचे आहेत. चालवतोय मी, मागे बसतो. स्वप्नील चालवेल आता गाडी. वा वा, कशी वाटते आता चालवायला? पहिल्यापेक्षा पहिला कशी वाटत होती आणि आता कसं साऊंड चेंज झालाय, प्रॉपर एअर शिफ्टिंग चेंज झाले एकदम. आवाज पण कमी यायला लागला ना इंजिनचा, एकदम स्मूथ झाले. वर्षभर ते तर सर्व्हिस करायला लागलं. नेक्स्ट मंथ मध्ये देऊ ना सर्व्हिसला याच्याकडे. पूर्ण काम करून घेतलंय. खर्च रावसवाला झालाय गाडीला. पावसाळ्याच्या आधी करणं गरजेचं होतं, सो करून घेतलंय. आता टायरचा पण इश्यू नाही. आता काय नाही, गाडी एकदम नवीन. फक्त बॉडी चेंज केली ना, असं वाटेल गाडी शोरूम मधूनच आणली. चल भावा, आलास त्याबद्दल धन्यवाद. बोलून जा काहीतरी. चला चल. हा चल. हा आम्हाला ड्रॉप करून आता घरी जायची वाट पकडायची आहे. कारण आज आहे मुंबई इंडियन्सची मॅच आणि मुंबई इंडियन्स आज काय पण करून जिंकली पाहिजे. मला घरी जाऊन मुंबई इंडियन्सची मॅच बघायची पहिला. आज जर जिंकली तर परत एक मॅच आणि मग फायनल. यावर्षी 50-50 चान्सेस वाटतात मला RCB, कारण मजबूत फॉर्म मध्ये आहे. पण जर मुंबई इंडियन्स फायनलला असेल आणि RCB असेल तर ऑलवेज मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणार. दिल से मुंबई. घरी पोचलोय आता. वैताग आला एवढ्या उन्हातून ना बाहेर फिरायचा. एवढं एक्झॉस्ट होतं ना लगेच बाहेर गेल्यावरती, कारण ऊन पण एवढं पडत आहे, मध्येच पाऊस येतोय. वातावरण एकदम विचित्र चाललंय. असं वाटतं काहीतरी थंड प्यायचं. मी जरा काहीतरी बघतो आहे का घरात प्यायला. असेल मे बी, डीमार्टमधून आणून ठेवलेलं आहे. हो आहे काहीतरी आहे बघू. हां, मिरिंडा आहे, मिरिंडा. मला शांती झाली. हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. आणि जे पण बाईकचं मला पेंडिंग काम होतं ती सगळी मी कंप्लीट केलं. आता टायर पण चेंज करून झालेला आहे, त्यामुळे आता थोडासा पण रिस्क नाही आहे बाईकमध्ये. कारण जर कुठे बाहेर जायचं म्हणलं तर आता प्रॉब्लेम येणार नाही कोणताच. आणि आजचा जो हा छोटासा ब्लॉग होता, आय होप तुम्हाला तो आवडला असेल. आणि असेच छोटे ब्लॉग मी आता अपलोड करत राहीन या चॅनलवरती. वीकमधून ॲटलिस्ट 2 ते 3 तरी अपलोड करायचा मी ट्राय करेल. आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी या चॅनलवरती नवीन कॉन्टेंट टाकायचा विचार करतो आहे. जसं मी लास्ट टाईम ते चॅलेंज व्हिडिओ टाकला होता, तसं नवीन आणि इंटरेस्टिंग कॉन्टेंट माझ्या डोक्यात आहे, जे मी आता काम करतो त्या कॉन्टेंटवरती. सो ते येतीलच हळूहळू या चॅनलवरती आणि नक्कीच तुम्हाला ते आवडतील. सो हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर.
आपण भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये आणि एका नवीन इंटरेस्टिंग कॉन्टेंटसोबत. तोपर्यंत बाय बाय.